आज आपण शिकणार आहोत डेरिवेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. खूप इम्पॉर्टंट टाईप, खूप महत्त्वाचा टाईप आणि जो आपल्याला बऱ्याचदा पेपरला आलेला दिसेल, MCQs म्हणून आलेला दिसेल बऱ्याचदा. खूप इम्पॉर्टंट आहे. हा जो प्रॉब्लेम आहे किंवा हा जो टाईप आहे याला आपण असं एक नाव देऊ शकतो की डेरिवेटिव्ह बाय मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. बाय मेथड ऑफ सबस्टिट्यूशन असं का म्हटलं आहे तर नॉर्मली ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरचा जो प्रॉब्लेम आहे, नुसता ट्रिग्नोमेट्रिक नव्हे, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरचा जो प्रॉब्लेम आहे नॉर्मली हा मेथड ऑफ सबस्टिट्यूशनच्या टाईपमधला जास्त असतो. मेथड ऑफ सबस्टिट्यूशनने जास्त सोडवायला सांगितलं जातं. मग आपण कसं सोडवू शकतो हा? तर डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे आहेतच इन्व्हर्सचे, ते पण वापरू शकतो. पण ते सगळे प्रॉब्लेम्स आपण नुसते फॉर्म्युलाने सोडवले असं काही होणार नाही आहे, बिकॉज ते एवढे डिफिकल्ट होतात, एवढे लेंदी होतात की मग त्याच्यासाठी काही अल्टरनेटिव्ह वे आहे का असं सर्च केलं गेलं आणि लक्षात आलं की येस, देअर इज अनदर वे कॉल्ड ॲज मेथड ऑफ सबस्टिट्यूशन, जो तुम्हाला जास्त सोयीस्कर पडतो. आधी आपण साधे साधे प्रॉब्लेम्स बघूया इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सवरचे, त्यांची प्रॅक्टिस करू आणि मग आपण मेथड ऑफ सबस्टिट्यूशनवाले प्रॉब्लेम कसे दिसतात ते पण बघू. आज आपलं टार्गेट असेल या व्हिडिओमध्ये हे 2 पॉईंट शिकून घेणं. सो लेट स्टार्ट. बेसिकली 3 फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहेत, 6 फॉर्म्युले. डेरिवेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू 1/√1 - x². देन डेरिवेटिव्ह ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स is equal to -1/√1 - x². Then a derivative of tan inverse x is equal to 1/1 + x², and a derivative of cot inverse x is equal to -1/1 + x². Similarly, derivative of सेक आणि कोसेक इन्व्हर्स एक्ससाठी पण आपण फॉर्म्युला बघितले, दॅट इज 1/x × (x²-1) अँड सेम फॉर कोसेक इन्व्हर्स एक्स, फक्त वरती मायनस साईन असेल. कोसेक इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू -1/x × (x²-1). दॅट्स इट. सो आपण हे जे प्रॉब्लेम्स बघतोय, हे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले जर आपण डायरेक्ट यूज केले तरीसुद्धा हा प्रॉब्लेम सुटतो, पण त्याचा प्रॉब्लेम असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर मी असं सांगितलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असा जर क्वेश्चन दिला आणि जर असा बेसिक सिम्पल प्रॉब्लेम टाकले, फॉर एक्झाम्पल डेरिवेटिव्ह ऑफ किंवा असं म्हणूया y इज इक्वल टू, पण नेहमी जे पद्धत घेतो त्या पद्धतीनेच घेऊ, y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स 3x असा प्रॉब्लेम आला, तर मग मी बघणार की अरे टॅन इन्व्हर्स एक्सचा फॉर्म्युला आपल्याला पाठ आहे 1/1 + x². इथे x असेल तर इथे त्याचा स्क्वेअर करायचा. मग इथे टॅन इन्व्हर्स 3x आलं आहे, म्हणजे काय फार चेंज नाही आहे. इथे फक्त लक्षात येतं आहे एक्सच्या बदली 3x आलं आहे. सो आपण त्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकतो. सो आपण म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह इथे लिहिणार d/dx ऑफ y इज इक्वल टू, या साईडला आपण d/dx ऑफ टॅन इन्व्हर्स 3x, आणि मग वायचं डेरिव्हेटिव्ह आपण लिहिणार dy/dx इज इक्वल टू, येस, सिमिलरली टॅन इन्व्हर्स एक्सचं जसं 1/1 + x² असतं, सेम तसंच टॅन इन्व्हर्स 3x आपण लिहिणार 1/1 + 3x². सो जर इथे x असेल तर इथे x चा स्क्वेअर असतो, मग इथे 3x असेल तर इथे 3x चा स्क्वेअर होणार, पण एक्सच्या बदली 3x आलं आहे. सो त्यामुळे त्याच्या डेरिव्हेटिव्हने परत मल्टिप्लाय करायला लागेल. सो ओरिजिनल फॉर्म्युला जो आपण एक्सवाला पाठ केला होता त्या एक्सच्या बदली इथे कोण आला आहे, 3x आला आहे. सो आपण त्याच्या डेरिव्हेटिव्हने परत मल्टिप्लाय करणार. फायनली dy/dx इज इक्वल टू 1/1 + 3x² आहे,
राईट, 3x स्क्वेअर. सो 3चा स्क्वेअर 9, एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, 1/1 + 9x स्क्वेअर हे सोडवू शकता. इंटू 3xचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे 3, सॉरी मी चुकून 3x लिहिणार होतो, 3xचं डेरिव्हेटिव्ह 3. फायनली dy/dx इज इक्वल टू 3 एके 3 अपॉन 1 + 9x स्क्वेअर. दॅट्स इट. इथे आपला प्रॉब्लेम संपला. पण लक्षात घ्या, मी इथे फॉर्म्युलानेच प्रॉब्लेम सोडवला आहे. सो वी आर डिस्कसिंग अबाउट डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बाय युझिंग रेग्युलर फॉर्म्युलाज. त्याने उत्तर येतं आहे, पण हे सगळे प्रॉब्लेम्स सुटत नाहीत आणि असं काही छोटंसं आपल्याला एक्झाम्सने विचारणार नाही आहेत. पण आधी पहिली स्टेप आहे, आज आपण पहिल्यांदा बघतोय, फर्स्ट टाईम शिकतोय. तर छोट्या प्रॉब्लेमपासून सुरुवात करू, समजून घेऊ, नीट बघा, समजून घ्या, लिहून घ्या आणि मग आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊया. नाउ सेकंड प्रॉब्लेम, सी y इज इक्वल टू साइन इनवर्स 3x. जसं tan इनवर्स 3x बघितला होता, साइन इनवर्स 3x पण येऊ शकतो. सेम मेथड, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. yचा डेरिव्हेटिव्ह येईल dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ साइन इनवर्स 3x. So therefore dy/dx is equal to, इथे बघा साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/√1 - x स्क्वेअर. इथे x असेल तर इथे x चा स्क्वेअर आहे. मग इथे 3x असेल तर उत्तर येणार 1/√1 - 3x चा स्क्वेअर इंटू x च्या जागी 3x आलाय, सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करणार. दॅट्स इट. नाव dy/dx as it is, this term 1/√1 - 9x स्क्वेअर तुम्ही स्क्वेअर करून घेऊ शकता, इंटू 3xचं डेरिव्हेटिव्ह 3. पुढे 1 × 3 होणार 3, न्यूमरेटरला 3 आलं आणि खाली √1 - 9x स्क्वेअर हे आहे तसंच राहील, त्याच्यात काहीही चेंज होणार नाही. सो इथे उत्तर आपलं पूर्ण झालं. आता तसंच तुम्ही किती प्रॉब्लेम्स सोडवून घेऊ शकता. कॉटसाठी घ्या, सेक्ससाठी घ्या, कोसेक्ससाठी घ्या, 3च्या ऐवजी 5 घ्या, 2 घ्या, -1 घ्या, वाटेल ते तुम्हाला हे उत्तर मिळणार आणि तुम्हाला इझिली सोडवता येणार. लिहून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेमला जाऊया. नेक्स्ट थर्ड प्रॉब्लेम, y इज इक्वल टू इफ सेक इनवर्स √x, then what will happen? sec inverse √x येऊ शकतं, नक्कीच येऊ शकतं. जर इथे x असेल तर त्याच्याऐवजी √x यायला काय प्रॉब्लेम आहे, येऊ शकतं. मग आपण सेम तसंच करणार, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x नेहमीप्रमाणे. yचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू राईट साईडला आपण d/dx ऑफ सेक इनवर्स √x. नेक्स्ट थिंग इज सेक इनवर्स x चा फॉर्म्युला आहे 1/x × √(x² - 1). सो सिन्स इथे x होता म्हणून इथे x लिहिला आणि आतमध्ये त्याचा स्क्वेअर केला. इथे जे असेल ते इथे लिहायचं आहे आणि आतमध्ये त्याचा स्क्वेअर करायचा आहे. सो इथे आपण लिहिणार देअरफॉर dy/dx इज इक्वल टू 1/x. x म्हणजेच कोण, इथलं लेटर असेल ते लिहून घ्यायचं, दॅट इज √x. मग अंडर रूट इथे जो असेल त्याचा स्क्वेअर मीन्स √x चा स्क्वेअर -1 इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ √x. वाय √x? बिकॉज फॉर्म्युलामध्ये x असतो आणि आपल्याला जो क्वेश्चन विचारला त्याच्यामध्ये x च्या जागी √x आलेलं आहे. सो देअरफॉर dy/dx इज इक्वल टू 1/√x इंटू हे हे आपण सॉल्व करू शकतो. रूटचा स्क्वेअर रूट निघून जाईल, -1 इंटू आणि √xचं डेरिव्हेटिव्ह सगळ्यांनाच पाठ आहे 1/2√x
राईट. सो नेक्स्ट 1 इंटू 1 1 होणार. सो dy बाय dx इज इक्वल टू 1 होल डिवायडेड बाय सी. इथे कॉन्स्टंट 2 आहे तो पुढे लिहितो. देन रूट एक्स इंटू रूट एक्स. रूट एक्स इंटू रूट एक्स मीन्स रूट एक्सचा स्क्वेअर अँड धिस रूट ऑफ एक्स मायनस 1. सो इथे आणखीन आपलं थोडंसं सिम्प्लिफाय होऊ शकेल. 2 स्क्वेअर रूटचा स्क्वेअर करतोय म्हणजे ते निघून जाईल, एक्स राहील फक्त आणि आपल्याला इथे मिळेल आणखीन एक्स मायनस 1. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2x इंटू रूट ऑफ एक्स मायनस 1. आता जो नेक्स्ट टाईप आपण शिकू त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपण मॅथ्स पेपर 1मध्ये शिकतो. चॅप्टरचं नाव आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तिथे डिटेलमध्ये शिकणार आहोत. पण ठीक आहे, थोडंसं नॉलेज घेऊया आणि बाकीचं यूज करून डेरिव्हेटिव्ह सोडवायचा प्रयत्न करू. ते काय नॉलेज आहे? सो सी साइन इन्व्हर्स फंक्शन ऑफ एक्स याचा अर्थ काय की बरोबर जे आपण साइन थिटा लिहितो त्याच्या उलट फंक्शन आहे. म्हणजे काय, जेव्हा एखाद्या अँगलचं तुम्ही साइन घेता, एखाद्या अँगलचं तुम्ही साइन रेशो फाइंड करता, तेव्हा समजा तुम्हाला एक्स उत्तर मिळत असेल, साइन थिटा घेतल्यानंतर उत्तर एक्स मिळालं, तर साइन इन्व्हर्स एक्स घेतलात म्हणजे आता याचं इन्व्हर्स फंक्शन घेतलात की पुन्हा तुम्हाला काय उत्तर मिळणार, थिटा. सो थोडक्यात हा एक असा मार्ग आहे की थिटावरनं एक्सवर जायचं असेल तर तुम्ही साइन फंक्शन घ्या आणि एक्सवरनं परत थिटावर यायचं असेल तर तुम्ही इन्व्हर्स फंक्शन घ्या म्हणजे तुम्हाला एक्सवरनं थिटा मिळेल. सो इन्व्हर्स फंक्शन म्हणजे काय, थोडक्यात रिटर्न पाथ आहे असं समजू शकता, राईट. म्हणजे आता आपण एखाद्या रोडवरनं जात असतो एखाद्या गावाला, तसे जे 2 पाथ असतात. सो इथून आपण इकडे ट्रॅव्हल केलं की आपण आपल्या घरून गावाला पोहोचतो आणि या रस्त्याने आलो की गावावरून आपण आपल्या घरी पोहोचतो. सेम तसं आहे इन्व्हर्स, की साइन फंक्शन काय सांगतं की थिटाचं तुम्हाला कन्व्हर्जन करून मिळणार एका कॉन्स्टंटमध्ये, एका व्हॅल्यूमध्ये, आणि त्या व्हॅल्यूवरनं परत अँगल डिटरमाइन करायचं असेल तर इन्व्हर्स फंक्शन घ्या. साइन ऑफ असं लिहिलं मी, साइन ऑफ साइन इन्व्हर्स एक्स. तर साइन आणि साइन इन्व्हर्स हे फंक्शन्स एकमेकांना कॅन्सल होणार आणि आपल्याला उत्तर मिळणार फक्त एक्स. हे फक्त साइनसाठी लागू नाही आहे, कॉससाठी पण सेम. कॉस ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू एक्स. टॅन ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू एक्स. हे असं का होत आहे, कारण साइन आणि साइन इन्व्हर्स हे एकमेकांचे इन्व्हर्स फंक्शन आहेत, उलट फंक्शन आहेत. त्यामुळे बेसिकली हे एकमेकांना बाय ऑपरेशन कॅन्सल करत असतात, दोघांचे इफेक्ट घालवून टाकतात. फॉर एक्झाम्पल, जसं मी असं म्हटलं की 3चा स्क्वेअर घ्या आणि त्याचं रूट घ्या, मग याला काय अर्थ आहे, 3चा स्क्वेअर घेतला 9 आलं आणि 9चं परत रूट घेतलं तर 3 आलं. म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे एकमेकांना कॅन्सल करतं की नाही आणि उत्तर फक्त 3 येतं. सेम तसंच आहे, फक्त आपण असं रूटला आणि स्क्वेअरला कधी काट मारत नाही. त्याचं रिझन काय, बिकॉज दे कॅन्सल इच अदर बाय ऑपरेशन. हे काय असं नाही आहे की इथे वरती न्यूमरेटरला 3 आहे खाली 3 आहे आणि कॅन्सल केला, ते काही नंबर्स नाही, ते ऑपरेशन आहे, ते ऑपरेटर्स आहेत आणि ते ऑपरेटर्स एकमेकांना कॅन्सल करताना बाय ऑपरेशन कॅल्क्युलेशन करतात, कॅन्सलेशन करतात. सो हे पण तसंच आहे, साईनला साईन इन्व्हर्स मारतो, कॉस इन्व्हर्सला मारणार, टॅन इन्व्हर्सला मारून टाकणार आणि नुसतं उत्तर आपल्याला एक्स मिळणार. ठीक आहे. तसंच हे उलट पण असतं, हे उलट पण असतं. उलट म्हणजे कसं की जर साईन इन्व्हर्स आधी असेल आणि आपण आतमध्ये साईन थिटा लिहिलं असेल तर साईन इन्व्हर्स साईनला मारणार आणि आपल्याला उत्तर मिळणार थिटा. कॉस इन्व्हर्स कॉसला मारक ठरणार आणि आपल्याला उत्तर मिळणार थिटा. सेम टॅन इन्व्हर्सला टॅन गायब होईल आणि आपल्याला उत्तर नुसतं थिटा मिळेल. हे फक्त काय साइन कॉस टॅनसाठी नाही आहे, हे सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी आहे. पण लक्षात घ्या, तो फंक्शन त्याच्याच इन्व्हर्सला मारू शकतो, नाही तर असं होईल की इथे बाहेर साइन इन्व्हर्स आहे आणि आतमध्ये कॉस इन्व्हर्स आहे आणि कॅन्सल केलं, असं होणार नाही. ठीक आहे. मग या थोड्याशा बेसिक नॉलेजचा आपण उपयोग करू. हे आपण डिटेलमध्ये शिकणार इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या लेक्चर्समध्ये. ठीक आहे, डोंट वरी, त्याला वेळ आहे.
सध्या आपण पुढे सरकूया, राईट. पुढे सरकूया की जर असा प्रॉब्लेम आला की y इज इक्वल टू साइन इनवर्स साइन 3x. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की ओके, मला फॉर्म्युला पार्ट आहे d/dx ऑफ साइन इनवर्स x इज इक्वल टू 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. मग इथे एक्सच्या बदली कोण आलंय? साइन 3x आलाय. एक्सच्या जागी साइन 3x आलंय, तर मग उत्तर आपण असं लिहू शकतो 1/√1 मायनस साइन एक्सचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, असं काहीतरी लिहूया. हे काही चूक नव्हे, बिकॉज एक्सच्या बदली खरंच इथे साइन 3x आलाय, असं येऊ शकतं. एक्सच्या बदली वाटेल ते येऊ शकतं. आपण मगाचपासून बघितलं की 3x आलं, 2x आलं, त्याच्यानंतर √x आलं. मग साइन 3x यायला काय प्रॉब्लेम आहे? येऊ शकतो. मग जेव्हा इथे एक्स असतो तेव्हा इथे आपण एक्सचा स्क्वेअर करतो. मग इथे जर आता साइन एक्स असेल तर इथे साइन एक्सचा स्क्वेअर करायला काय हरकत आहे? पॉसिबल आहे आणि ते करेक्ट पण आहे आणि ती मेथड पण बरोबर आहे. पण त्याच्यापेक्षा एवढं कठीण करून सोडवण्यापेक्षा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री आपल्याला काय शिकवते की बाहेर साइन इन्व्हर्स असेल आणि आतमध्ये साइन असेल तर हे दोघं एकमेकांचे इन्व्हर्स फंक्शन आहेत, एकमेकांना कॅन्सल करतील. सो y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स आणि साइन कॅन्सल झाले आणि फक्त काय उरेल? 3xच उरेल. मग जर y इज इक्वल टू फक्त 3xच उरलं तर डिफरन्शिएट करायला किती सोपं आहे. आपण म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, yचं डेरिव्हेटिव्ह इथे लिहिणार आपण dy/dx इज इक्वल टू राईट साईडला dy/dx ऑफ 3x आणि 3xचं डेरिव्हेटिव्ह सगळ्यांनाच पार्ट आहे 3. उत्तर संपलं. किती पटकन झालं बघा. पण हे कशामुळे झालं तर काही प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे काही रूल्स वापरायला अलाउड आहे, वापरता येतात. जसं की साइन इन्व्हर्सला साइन कॅन्सल झालं आणि त्याचा फायदा आपल्याला इथे झाला की आपल्याला इन्व्हर्सचा प्रॉब्लेम वापरायलाच नाही लागला, इन्व्हर्सचा फॉर्म्युला वापरायलाच नाही लागला, पण तरी पण आपण हे सोडवलं सक्सेसफुली, राईट. सो हे लिहून घ्या. याला इथे म्हणा मेथड 1. आता आपण मेथड 2 ने पण बघू की बा खरोखर जर मला हे लक्षात नाही आलं तर मग मी नॉर्मल मेथडने सोडवलं तर येतं का, ते पण बघूया. मेथड 2 ला आधी आपण सुरुवात करू, मग तुम्ही लिहून घ्या. बघा मेथड 2. एखादा काय म्हणाल की y इज इक्वल टू साइन इनव्हर्स 3x. मला काय हे साइन आणि साइन 3x कॅन्सल होतात हे काय मला माहिती नाही आहे. मला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आठवला नाही, पण मला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला पक्का माहिती आहे. d/dx ऑफ साइन इनव्हर्स x असेल तर आपण लिहितो 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. मी तसंच सोडवणार, ठीक आहे, हरकत नाही. सो त्या मुलाच्या असं लक्षात आहे की x जर इथे असेल तर इथे आपल्याला एक्सचा स्क्वेअर करायचा आहे. इथे जे असेल त्याचा इथे स्क्वेअर करायचा आहे. मग इथे कोण आलं एक्सच्या बदली? साइन 3x. सो त्याने लिहिलं पहिल्यांदा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. लेट्स चेक वेदर वी आर गेटिंग सेम आन्सर नॉट. सो dy/dx इकडे डायरेक्ट घेतलं. इथे d/dx ऑफ आपल्याला सोडवायचं आहे साइन इनव्हर्स साइन 3x ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह अगेन 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, म्हणून आपण इथे लिहिलं 1/√1 मायनस एक्स जागी साइन 3x आलाय त्याचा स्क्वेअर साइन 3xचा स्क्वेअर इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 3x. वाय अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 3x? बिकॉज एक्सच्या बदली कोण आलाय? साइन 3x आलाय. सो ही नॉर्मल मेथडने सोडवलं, त्याच्या हे लक्षात नाही आलं की बा इथे कॅन्सल होऊ शकतं, तरी सुद्धा त्याने काही चुकीचं केलेलं नाहीये, एकदम बरोबर केलंय. सो 1/√1 मायनस साइन 3x मीन्स स्क्वेअर मीन्स साइन स्क्वेअर 3x. स्क्वेअर करून घेतला साइनचा, ठीक आहे, इंटू. तर साइन 3xचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे मला. साइन 3xचं डेरिव्हेटिव्ह पार्ट आहे. साइन 3xचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस 3x इंटू एक्सच्या जागी कोण आलंय बघा 3x आलाय. सो पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. म्हणजे कंपोजिटची पार्ट आपली कधीच सुटणार नाही हे लक्षात घ्या. कंपोजिट कुठे कुठे येतं आहे आणि कसं वापरायचं ते लक्षात घ्या आणि त्याचं पार्ट सोडायची नाही. कायम लक्ष पाहिजे की आपण फॉर्म्युला पार्ट केलाय तो कॉस एक्सचा आहे, पण इथे तर आलाय साइन 3x आलाय. मग साइन 3x असेल तर उत्तर कॉस 3x लिहिलं, पण एक्सच्या जागी 3x आल्यामुळे त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं. नाव नेक्स्ट स्टेप, फ्यू मोर स्टेप्स आणि मग आपण उत्तरपर्यंत पोहोचू. तर 1/√. मग मला 11वीचं ट्रिग्नोमेट्री आठवलं. माझ्या लक्षात आलं की 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा असेल
वन मायनस साईन स्क्वेअर थिटा असेल तर आपण त्याला लिहू शकतो कॉस स्क्वेअर थिटा. आयडेंटिटी, राईट. आयडेंटिटी काय असते? साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग जर आपण या साईन स्क्वेअरला तिकडे टाकलं तर कसं दिसेल? 1 मायनस साईन स्क्वेअर. 1 मायनस साईन स्क्वेअरची व्हॅल्यू असते कॉस स्क्वेअर. मग ते आपण लिहिलं इंटू हा वरती कॉस 3x आहे तो तसाच लिहायचा इंटू 3xचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहायचं आहे. 3xचं डेरिव्हेटिव्ह असतं 3. इथे तुमचं ना ऑलमोस्ट सगळं काम संपलेलं आहे. अगदी छोटंसं काम, म्हणजे डेरिव्हेटिव्हचं तर काम तर नक्कीच संपलं आहे. आता फक्त राहिला विषय तो म्हणजे हे उरलेलं सोडवायचं. आता इथे लक्षात आलं स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर आहे. कॉस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतोय म्हणजे स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल आणि फक्त राहील कॉस 3x. इथे इंटू कॉस 3x, इथे इंटू हा 3. पुढे बघा काय मजा आहे. कॉस 3xला कॉस 3x कॅन्सल आणि 1 इंटू 3 किती आलं? 3. सो फायनली dy/dxचं उत्तर किती आलं बघा? 3च आलं. काही वेगळं आलं आहे का? मेथड 1ने तर 3च आलं होतं, मेथड 2ने पण 3 आलं होतं. मग कुठल्या मेथडने सोडवायचं? ऑब्व्हियसली जी सोपी असेल, छोटी असेल, पटकन जमेल ती मेथड 1 सोपी आहे, पटकन येऊ शकतं, तर तीच सोडवावी. पण जर एखाद्याने हे असं सोडवलं तर त्याला कोणी चूक देऊ शकत नाही. HSC एक्झाम्समध्ये तुम्ही असं लिहिलं तरी फुल मार्क्स, असं लिहिलं तरी फुल मार्क्स. पण जेवढं फास्ट शॉर्टकट तुम्हाला माहिती असेल तेवढं तुम्हाला CET JEE खूप फायदेशीर ठरेल. दोन्ही मेथड व्हॅलिड आहेत हे लक्षात घ्या. सोप्या आहेत, आपण कुठल्याही मेथडने जाऊ शकतो. आता तुम्ही लिहून घ्या, ॲनालाइज करा, मग आपण काही पुढे प्रॉब्लेम सोडवूया. नेक्स्ट, आता याच्यापेक्षा डिफिकल्ट आणखीन काही ना काहीतरी बनवता येऊ शकतं. जसं की आपण डेरिव्हेटिव्ह 11thला ट्रिग्नोमेट्रीमध्ये असं शिकलेलं असतो की साईन ऑफ 90 डिग्री मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा, किंवा कॉस 90 डिग्री मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा, और you can say for tan, cosec, sec, for all of them cot theta. पण असं म्हटलं होतं की 90 आहे, 90चा मल्टिपल जर ऑड असेल, जसं की इथे 1 आहे, मल्टिपल मीन्स त्याचा कोइफिशियंट 1 इंटू 90 असल्यासारखं आहे, तर पण रेशो चेंज करतो, साईनचं करतो कॉस, तसंच कॉसचं साईन किंवा टॅनचं करतो कॉट. आणि हा क्वाड्रंट कुठला आहे? 90पेक्षा अँगल कमी असणं म्हणजे क्वाड्रंट नंबर फर्स्ट 1. सो त्या क्वाड्रंटमध्ये आपल्याला सगळे रेशो पॉझिटिव्ह असतात, त्यामुळे या सगळ्यांचं चिन्ह प्लसच ठेवलं. सो हे रिमार्क लक्षात ठेवा की साईन 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा, कॉस 90 मायनस थिटा इज इक्वल टू साईन थिटा अँड सो. फक्त आता हे रेडियनमध्ये आपण कसे लिहितो, तर साईन 90 मीन्स π/2 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा, कॉस π/2 मायनस थिटा इज इक्वल टू साईन थिटा. सिमिलरली फॉर टॅन, कॉट अँड सो. बरं, रेडियनमध्येच का लिहावेत असं काही नाही आहे, डिग्रीमध्ये लिहिलं तरी बिंदास्त. पण काय, हे जे पेपर चेक करणार असेल त्यांचा एक इगो फॅक्टर असतो की ते डिग्रीच पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे. सो नॉर्मल ट्रेंड आहे पुस्तकांमध्ये पण टू मेन्शन इन रेडियन. ठीक आहे, चलो रेडियन त्यांच्या समाधानासाठी, अदरवाईज काही टेन्शन नसतं. सी असा प्रॉब्लेम येईल, y इज इक्वल टू साईन इनव्हर्स ऑफ कॉस थिटा. इथे आपण फसलो, कॉस थिटा नाही म्हणत, आधी कॉस एक्स म्हणतो. इथे आपण फसलो की बाहेर तर साईन इनव्हर्स आहे, आतमध्ये तर कॉस आहे. हे काय आपल्याला सोडवता येणं पॉसिबल नाही आहे, कारण इथे जर आपण फॉर्म्युला वापरायला गेलो डायरेक्ट तर गडबड काय होणार, साईन इनव्हर्सला काही कॉस कॅन्सल होत नाही किंवा कॉस इनव्हर्सला काही साईन कॅन्सल होत नाही. मग आपण नेहमीच्या फॉर्म्युला मेथडने सोडवला तर चालणार नाही का? तर नक्कीच चालेल आणि उत्तर पण मिळेल फॉर शुअर. पण एवढं लॉंग कट मारणं काहीच गरजेचं नाही आहे. थोडंसं पाठांतर असेल, थोडंसं 11वीचं ट्रिग्नोमेट्री चांगल्यापैकी येतं आहे, तर काय पटकन होऊ शकतं. सो मी असं म्हणणार y इज इक्वल टू, ठीक आहे, साईन इनव्हर्स बाहेर तसंच राहू दे. आता मी कॉस एक्ससाठी काय लिहू शकतो, तर मला इथे लक्षात आलं कॉस एक्स असेल तर मी हे लिहू शकतो साईन 90 मायनस थिटा. कॉस थिटा असेल तर मी लिहू शकतो साईन π/2 मायनस थिटा. हे लिहिता येणं पॉसिबल आहे, हे माझ्या लक्षात आलं. सेम इथे कॉस थिटा इज इक्वल टू साईन 90 मायनस थिटा आहे, कॉस थिटा इज इक्वल टू साईन π/2 मायनस थिटा आहे. 90 मध्ये लिहा, नाही तर π/2 मध्ये लिहा.
तर कॉससाठी आपण हे लिहू शकतो. मग इथे थिटा असेल तर इथे थिटा असतं, मग इथे जर एक्स असेल तर इथे एक्स लिहू. आणखीन काय, सो या कॉससाठी आपण काय लिहू शकतो, साईन π/2 मायनस एक्स. सो आपण काय केलं, थोडंसं ट्रिग्नोमेट्रीचा उपयोग केला आणि साईन π/2 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा असतं, त्याचा उपयोग केला आणि कॉस थिटाच्या जागी आपण हे टाकलं. बरं हेच का टाकलं, तर मला आता लक्षात आलं की इथे एक इन्व्हर्सच्या दृष्टीने चांगली गोष्ट झाली आहे. इकडे साईन इन्व्हर्स आहे, इथे साईन आहे, हे एकमेकांना मारक ठरणार, हे एकमेकांवर ओव्हरकम करणार, आपलं फंक्शन कॅन्सल करणार. कॅन्सल होऊन फक्त काय उरेल, हे एवढंच उरेल, π/2 मायनस एक्स. म्हणजे किती सिम्पल झाला ना प्रॉब्लेम. हे काही उत्तर नव्हे, हे उत्तर नव्हे. सो इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री हा टाईप असा आहे की तिथे तुम्हाला प्रॉब्लेम दिला आणि लागला डेरिव्हेटिव्ह घ्यायला, असं नाही करायचं. तिथे जरा डोकं वापरायचं आहे, आधीचं 11वीचं ट्रिग्नोमेट्रीचं नॉलेज वापरायचं आहे आणि त्याच्याने हा साईन इन्व्हर्सच गायब कसा होईल तसा विचार करायचा आहे. आता हा गायब झाला, याच्यात असं झालं आहे की हे एवढंसं साधं असं उरलं आहे की आपण आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू घेणार एक्स, दॅट इज d/dx ऑफ वाय इज इक्वल टू d/dx ऑफ π/2 मायनस एक्स. सो देअरफॉर वायचं डेरिव्हेटिव्ह येईल dy/dx इज इक्वल टू, याचं काय येणार, π/2चं 0, वाय π/2चं 0 कॉन्स्टंट आहे. मग इथे जर 90 लिहिलं असतं तर 90 डिग्री, तरी पण 0 चालू असतं. मध्ये मायनस साईन आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. सो फायनली मला dy/dx मिळालं -1. सो किती सिम्पल आहे बघा. इन्व्हर्सचा प्रॉब्लेम दिसतोय पण इन्व्हर्सचा फॉर्म्युलाच वापरायला लागला नाही. वाय, बिकॉज आपण आधी थोडंसं सिम्प्लिफाय करून घेतलं, थोडंसं सोपं करून घेतलं आणि मग डेरिव्हेटिव्ह घेतलं. हा ॲडव्हान्टेज आहे. असले प्रॉब्लेम्स तुम्हाला इन्व्हर्समध्ये दिसतील. सो इन्व्हर्सचा प्रॉब्लेम दिसला की कायम अलर्ट व्हायचा, लगेच इन्व्हर्सचा दिसतंय, आपल्याला फॉर्म्युले पार्ट आहे आणि लागला सोडवायला, असं करू नका. जिथे गरज नसेलच तिथे उगाचच फॉर्म्युले वापरून कॉम्प्लिकेटेड करण्याची गरज नाही आहे. थोडंसं ट्रिग्नोमेट्रीचं नॉलेज वापरा आणि लिहा. हे रिझनिंग लिहून घ्या, नंतर तुम्हाला वाचायला बरं पडेल. नेक्स्ट प्रॉब्लेम मी तुम्हाला विचारतो, तुम्ही मला सांगा. ते समजा असं आलं, y इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ साईन 3x. तर हा प्रॉब्लेम तुम्ही कसा सोडवाल? येस, बोला. फर्स्ट स्टेप काय कराल? y इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स, येस, काय लिहाल? cos π/2 minus 3x. येस, cos π/2 मायनस 3x. व्हेरी गुड, करेक्ट आहे. याचं रिझन काय आहे की cos π/2 मायनस x असेल तर आपण त्याचं साईन एक्स लिहितो. मग जर इथे 3x असेल तर इथे पण 3x येणार. सो साईनला आपण कॉसच्या भाषेत रिप्रेझेंट करू शकतो. देअरफॉर y इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स आणि कॉस कॅन्सल झाले, उरलं काय, π/2 मायनस 3x. दॅट्स इट. आणि एकदा हे उरलं की मग आपण म्हणू शकतो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. सिमिलरली ऑन द अनदर साइड d/dx ऑफ π/2 मायनस 3x. सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो आपण. सो dy/dx इज इक्वल टू π/2चं 0 मायनस 3xचं 3. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू -3. दॅट्स इट, उत्तर आलं. सो तुम्हाला हे तर माहितीच आहे की ट्रिग्नोमेट्रीचे आणखीन काही बरेच फॉर्म्युलेज आहेत, आयडेंटिटीज आहेत की ज्यांचा उपयोग करून सुद्धा आपण प्रॉब्लेम सोडवू शकतो. सो आता मी तुम्हाला ना डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम फक्त सोडवायला नाही शिकवणार आहे, तो प्रॉब्लेम डिझाईन करायला पण शिकवणार आहे की मॅथ्सचा प्रॉब्लेम बनवणाऱ्याने कसा विचार केला असेल ते बघा. आता कितीतरी सिम्पल आहे, ठीक आहे. सो तुम्हाला एकदम बेसिकपासून सुरुवात करून दाखवतो. सी, साईन 2 थिटाचा एक फॉर्म्युला आहे टॅनच्या भाषेमध्ये. साईन 2 थिटाचा टॅनच्या लँग्वेजमध्ये एक फॉर्म्युला आहे आणि तो असा आहे 2 tan थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. तर इन्व्हर्सचा प्रॉब्लेम बनवण्यासाठी मॅथमॅटिशियन्सनी काय डोकं चालवलं बघा. y इज इक्वल टू साईन इन्व्हर्स 2x अपॉन
वन प्लस एक्स स्क्वेअर हा फॉर्म्युला किंवा हा प्रॉब्लेम डिझाईन केला. दिस इज नॉट फॉर्म्युला, दिस इज प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम डिझाईन केला. वाय इज इक्वल टू साईन इनव्हर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा प्रॉब्लेम डिझाईन केला आणि सांगितलं ह्याचं सोडवा आणि फाइंड dy/dx करा. हे तुमच्यावर काम आम्ही सोपवतोय. तर आपण आहे ना नुसता प्रॉब्लेम सोडवत नाहीत, आपण बघतोय की या माणसाने प्रॉब्लेम डिझाईन करताना काय विचार केला असेल. तर माझ्या असं लक्षात आलं की हे ना चित्र जरा ओळखीचं वाटतंय. कोणासारखं आहे बघा, याच्यासारखं. इथे 2 आहे, इकडे पण 2 आहे. इथे टॅन होता, त्या टॅनच्या ऐवजी ह्याने एक्स लिहिलं. म्हणजे आपल्यासाठी जो टॅन आहे तो कदाचित याच्यासाठी एक्स असेल. इथे 1 आहे, तो इथे पण 1 आहे. मध्ये प्लस आहे, तर इथे पण प्लस आहे. इथे टॅनचा स्क्वेअर आहे. आता मगाशी त्याने टॅनला एक्स म्हटल्यामुळे आता इथे टॅनचा स्क्वेअर असल्यामुळे इथे त्याला एक्स स्क्वेअरच लिहावं लागणार. तर मला असं लक्षात आलं की याने ना फार काही मोठं केलेलं नाही आहे. याने इथे टॅनच्या जागी एक्स टाकून दिलं आहे, मुद्दामून आपल्याला कन्फ्यूज करायला. मग आपण त्याच्या मनातलं ओळखलं आहे की त्याने टॅनच्या जागी एक्स टाकलं आहे. मग आपण प्रॉब्लेम सोडवताना उलट करूया, एक्सच्या जागी काय टाकूया, टॅन टाकूया. मग त्याने काय होईल, तर हे जसं दिसतंय ना तसंच इथे आतमध्ये दिसायला सुरुवात होईल. त्याचा काय फायदा होईल, तर याची सगळ्याची व्हॅल्यू किती असते, साईन. आणि हे साईन घालवायला पाहिजे, हे साईन गायब व्हायला पाहिजे, म्हणूनच त्याने बाहेर काय दिलंय, साईन इनव्हर्स पण दिलंय. म्हणजे सगळं आपल्याला सोयीस्कर करून दिलंय मुद्दामून. सो सी, आधी आपण त्याच्या मनातलं ओळखलं, त्याच्यासाठी आधी फॉर्म्युला पाठ पाहिजे तुमचा. म्हणूनच मी म्हटलं ट्रिग्नॉमेट्रीचे डबल अँगल, ट्रिपल अँगल फॉर्म्युले एकदम रेडी असतील तरच तुम्हाला कळेल, नाही तर नाही कळणार. सो साईन 2 थिटाचा हा एक फॉर्म्युला आहे, ज्याच्यामध्ये इथे त्याने काय केलंय, जिथे जिथे टॅन होता ना तिथे एक्स टाकलंय. त्यामुळे आपल्याला याचं कन्व्हर्जन असं झाल्यासारखं दिसतंय. ठीक आहे, हे पहिलं काम. मग आपण काय करायचं, उलट करायचं. जर याने टॅनच्या जागी एक्स टाकलंय तर आपण एक्सच्या जागी टॅन टाकायचं. सो हा प्रॉब्लेम सोडवण्याची पहिली स्टेप अशी असते, पुटिंग x इज इक्वल टू टॅन थिटा. वाय, बिकॉज प्रॉब्लेम डिझाईन करणाऱ्याने काय टाकलंय, टॅन थिटाच्या ऐवजी एक्स टाकलंय. मग आता आपण एक्सच्या ऐवजी टॅन थिटा टाकूया. दॅट्स इट. हे एक काम. आता याच्यावरनं मला थिटाची व्हॅल्यू लागणार आहे, म्हणजे मी आधी नाही घेत, नंतर सांगतो तुम्हाला. ठीक आहे, हे आपण नंतर बघू. आधी एवढं आपल्याला मिळालं, एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. आता हे प्रॉब्लेममध्ये टाकूया. सो देअर फोर वाय इज इक्वल टू कसा दिसायला लागेल बघा, साईन इनव्हर्स ऑफ 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस एक्सच्या जागी टॅन थिटा टाकतोय, त्यामुळे इथे होईल टॅन स्क्वेअर थिटा. दॅट्स इट. पण एक गडबड झाली, प्रॉब्लेम दिला होता एक्समध्ये, आत्ता प्रॉब्लेम गेलाय थिटामध्ये. सो असं चालत नाही, पण ठीक आहे, आधी आपण सोडवून तर बघू, मग शेवटला परत वाटल्यास एक्समध्ये घेऊन येऊया. ठीक आहे. सो वाय इज इक्वल टू साईन इनव्हर्स, हे आहे तसंच ठेवलं बाहेरचं. जिथे जिथे एक्स दिसला तिथे मी टॅन थिटा टाकलं. वाय, बिकॉज मला हे स्ट्रक्चर आहे ना ओळखीचं वाटत होतं की असं काहीतरी असतं. मग असं काय असतं, तर हा कर्णाचा फॉर्म्युला आहे, तर ते माझ्या लक्षात आलं, साईन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. तर आपलं काम सोपं होईल. वाय इज इक्वल टू साईन इनव्हर्स, या सगळ्याला आपण काय म्हणू शकतो, साईन 2 थिटा. त्याचं रिझन काय देणार तुम्ही, हा फॉर्म्युला. ठीक आहे, हाच फॉर्म्युला इथे रिझन म्हणून लिहून टाका. सो देअर फोर इथे फायदा काय झाला, इनव्हर्समध्ये साईन इनव्हर्स आणि साईन हे एकमेकांना कॅन्सल करून टाकतं, हे एकमेकांना इफेक्ट नलिफाय करतं आणि आपल्याला उत्तर मिळतं फक्त 2 थिटा. राईट. मग आपल्याला जर फक्त 2 थिटाच मिळालं असेल तर आपला काय फायदा आहे, तर आपला फायदा असा आहे की प्रॉब्लेम किती सोपा झाला बघा, खूपच इझी झाला. मग इथे गडबड अशी झाली, थिटामध्ये आलाय, आपल्याला थिटा नको आहे, आपल्याला dy/dx पाहिजे. मग इथे एक्सवाले पाहिजेत, मग एक्सवाले आणूया आपण. जर एक्सची व्हॅल्यू टॅन थिटा असेल तर थिटाची व्हॅल्यू असणार टॅन इनव्हर्स एक्स. हे कुठनं आलं, तर ते मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की टॅन थिटाची व्हॅल्यू घेतलीत म्हणजे थिटाचं टॅन फंक्शन घेतलं की एक्स मिळतं. म्हणजेच एक्सचं टॅन इनव्हर्स घेतलं की परत थिटा मिळणार, रिटर्न पाथ. जसं आपण बघितलं की साईन ऑफ थिटा घेतलं की तुम्हाला एक्स मिळतं, मग एक्सचं साईन इनव्हर्स घेतलात की परत काय मिळणार, थिटा मिळणार.
सो थोडक्यात आपण थिटाची व्हॅल्यू काढून घेतली याच्यावरनंच टॅन इनवर्स एक्स. सो आता आपण ती व्हॅल्यू इथे परत टाकूया. सो जे आपण गडबड केली होती, एक्सच्या जागी टॅन थिटा टाकला होता तात्पुरता, तो आता परत टाकूया थिटाच्या ऐवजी टॅन इनवर्स एक्स. सो वाय इज इक्वल टू 2, थिटाची व्हॅल्यू आहे टॅन इनवर्स एक्स. परत आपण एक्समध्ये आलो. आता परत एक्समध्ये आल्यामुळे आपल्याला फॉर्म्युला वापरता येऊ शकतो. सो आता खाली म्हणणार मी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्यामुळे इथे डी बाय डी एक्स ऑफ वाय येणार इज इक्वल टू पलीकडे डी बाय डी एक्स ऑफ 2 टॅन इनवर्स एक्स. सो वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट, आणि टॅन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला सगळ्यांनाच माहिती आहे. टॅन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला असतो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू किती आला, 2 × 1 म्हणजे 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. दॅट्स इट. इथे प्रॉब्लेम संपला, डेरिव्हेटिव्ह पूर्ण झाला. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया, पण तो मी प्रॉब्लेम लिहिणार नाही आहे, आपण प्रॉब्लेम डिझाईन करणार आहोत. सो टॅन 2 थिटाचा जरा फॉर्म्युला आठवा. टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला असतो 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हा टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. म्हणजे जर मला प्रॉब्लेम बनवायचा असेल किंवा त्या बुकवाल्याला मॅथमॅटिशियनला प्रॉब्लेम बनवायचा असेल तर तो काय करणार, तो विचार करणार इथे टॅनच्या ऐवजी आपण टॅन नाही लिहून द्यायचं, आपण एक्स लिहून द्यायचं, म्हणजे मुलं गडबडतील. सो 2x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर हे लिहून देणार तो, ब्रॅकेट कम्प्लीट. आणि मग तो विचार करणार आहे हा फॉर्म्युला कसला आहे, टॅनचा आहे, मग टॅन नंतर टॅनला कॅन्सल झालं पाहिजे म्हणून इथे टॅन इनवर्स टाकेल. सो एकदम सिम्पल आहे, प्रॉब्लेम बनवणं सिम्पल आहे. पण तुम्हाला हे माहिती असेल तर तुम्ही प्रॉब्लेम बनवू शकता. इथे टॅन थिटा होतं, टॅन थिटाच्या जागी आपण एक्स टाकलंय, आणि हा टॅन कॅन्सल करता यावा म्हणून इथे बाहेर टॅन इनवर्स लिहिलं आहे. दॅट्स इट. आता हा प्रॉब्लेम सोडवूया आपण. पहिल्यांदा लिहिणार पुटिंग एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. वाय, बिकॉज टॅन थिटाच्या जागी एक्स पुट केलं आहे, म्हणजे आता परत सरळ करण्यासाठी एक्स इज इक्वल टू टॅन थिटा पुट करूया. याच्यावरनं थिटाची व्हॅल्यू काय येते, जी मगाशी आपण लिहिली तशीच टॅन इनवर्स एक्स. जर एक्स इज इक्वल टू टॅन थिटा असेल तर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स असणार. या दोन्ही व्हॅल्यू लागतात. पहिल्यांदा ही व्हॅल्यू पुट करायची असते आपल्याला याच्यामध्ये. सो देअरफॉर प्रॉब्लेम कसा बदलेल बघा, वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स बाहेरचं तसंच, जिथे जिथे एक्स दिसेल तिथे टॅन थिटा टाकायचा आहे. दॅट इज 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. सो देअरफॉर वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा जे आहे त्याच्या बदली आपल्याला काय लिहिता येईल, टॅन 2 थिटा. वाय, द रिझन इज डबल अँगल फॉर्म्युला फॉर टॅन थिटा. इथे तुम्हाला दिसतोय तो लिहिला रिझन. देअरफॉर वाय इज इक्वल टू सी, टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल झालं एकमेकांना, आणि फक्त काय राहिलं 2 थिटा. आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, थिटाची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची आहे, रिसबस्टिट्यूट. सो थिटाची व्हॅल्यू आपण काढून ठेवले. जर आपण एक्स इज इक्वल टू टॅन थिटा म्हणतोय तर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स असणार, ते लिहून टाकलं टॅन इनवर्स एक्स. सो डिफरन्शिएटिंग नाव विथ रिस्पेक्ट टू एक्स असं म्हटलं की आपल्याला काय मिळेल बघा, डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 2 टॅन इनवर्स एक्स. मग वायचं डेरिव्हेटिव्ह आपण डी वाय बाय डी एक्स घेतलं तर हा 2 कॉन्स्टंट आहे. टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. सो देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू फायनली 2 × 1 इज 2, आणि खाली 1 प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. इथे आपलं उत्तर पूर्ण झालं. सो हा प्रॉब्लेम आपण नुसतं सोडवलाच नाही, हा प्रॉब्लेम आपणच डिझाईन केला आणि मग आपणच सोडवला. येस. नेक्स्ट प्रॉब्लेम माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही डिझाईन करावा. तर काही करू शकता. त्याच्यासाठी आधी 11वीतला फॉर्म्युला आठवायला पाहिजे, तो आधी सांगा, मग आपण प्रॉब्लेम डिझाईन करू. एनी प्रॉब्लेम. cos 2 थिटा इज इक्वल टू, राईट, काय असतं फॉर्म्युला, 4 फॉर्म्युले आहेत. 2 cos square theta minus 1. 2 cos square theta minus 1. 2 cos square theta minus 1. ओके. सो आपण याचा उपयोग करून डिझाईन करू शकतो का, चेक करूया.
वाय नॉट. चान्सेस तर आहेतच, बघूया होतो की नाही. येस, काय करता येईल मग. देअरफॉर वाय इज इक्वल टू प्रॉब्लेम कसा बनवता येईल. इथे कॉस असल्यामुळे ते कॅन्सल होण्यासाठी आपल्याला इथे कॉस इन्व्हर्स घ्यायला लागेल, राईट. आतमध्ये काय लिहिणार. 2x स्क्वेअर मायनस 1. 2x स्क्वेअर मायनस 1. व्हेरी गुड. म्हणजे याने काय केलं, मगाशी आपण टॅन होते ना, त्या टॅनच्या इथे आपण एक्स टाकला होता. आता आपण इथे काय करतोय, कॉसच्या इथे एक्स टाकतोय. मग कॉस थिटाला जर एक्स म्हटलं तर इथे एक्स येईल. इथे स्क्वेअर असल्यामुळे तो स्क्वेअर तसंच राहील. व्हेरी गुड. सो तुम्हाला हे कधी कोण सांगणार नाही आहे, लक्षात घ्या. मी उलट शिकवतोय. पेपरला पडताना एवढंच पडणार आहे. तुम्हाला आठवलं पाहिजे की ह्याने कॉस इन्व्हर्स ठेवलं इथे, तर हा फॉर्म्युला तर ओळखीचा आहे, कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला. फक्त इथे एक्सच्या जागी काय पाहिजे, कॉस पाहिजे. मग त्याने आपल्याला मुद्दामून एक्स टाकून दिलाय. आपण सरळ करूया आता प्रॉब्लेमला. सो पुटिंग म्हणणार मी एक्स इज इक्वल टू कॉस थिटा. जर एक्स इज इक्वल टू कॉस थिटा असेल तर थिटा इज इक्वल टू काय असणार, कॉस इन्व्हर्स एक्स. दोन्हींची गरज पडते. आधी आपल्याला याची गरज पडणार आहे प्रॉब्लेम बदलण्यासाठी. सो देअरफॉर वाय इज इक्वल टू प्रॉब्लेम कसा बदलेल बघा, कॉस इन्व्हर्स 2. एक्सचे व्हॅल्यू आपण काय टाकतोय, कॉस थिटा, त्यामुळे त्याचा स्क्वेअर होईल कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. सो देअरफॉर वाय इज इक्वल टू बाहेरचं कॉस इन्व्हर्स तसंच. हा फॉर्म्युला आहे कॉस 2 थिटाचा. सो मी इथे लिहितो कॉस 2 थिटा. द रिझन इज दिस फॉर्म्युला. कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला हाच असतो. सो वाय इज इक्वल टू कॉस इन्व्हर्सला कॉस कॅन्सल होईल आणि फक्त काय राहील, 2 थिटाच राहील. एकदा वाय इज इक्वल टू 2 थिटा राहिला की आपला प्रॉब्लेम जवळपास संपला. देअरफॉर वाय इज इक्वल टू 2. थिटाची व्हॅल्यू तुम्ही काय टाकू शकता, कॉस इन्व्हर्स एक्स. सो मी इथे लिहितो कॉस इन्व्हर्स एक्स. सो फायनली आपण एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊ, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे तुम्ही लिहाल डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 2 cos inverse x. So therefore y is equal to dy by dx is equal to c. 2 is constant, तो लिहून घेतला. आणि cos inverse x चं डेरिव्हेटिव्ह आठवलं तर ते आहे -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो आपल्याला इन्व्हर्सचे फॉर्म्युले लागत आहेत, पण ते शेवटला. आधीच वापरायला गेलात तर माती होणार, कठीण होणार, प्रॉब्लेम सुटणार नाही असं नाही, किंवा ती चुकीचं आहे असं नव्हे, पण गरजच नाही. सो देअरफॉर dy by dx is equal to, so 2 into -1 is -2 upon 1 minus x square. That's it. प्रॉब्लेम संपला. व्हेरी गुड. सो हा प्रॉब्लेम तुम्ही डिझाईन केला, लिहून घ्या. आपण असलेच आणखीन काही बघूया. येस, नेक्स्ट प्रॉब्लेम काय करता येईल डिझाईन. cos 2 theta is equal to, येस, काय फॉर्म्युला असतो, 1 minus 2 sin square theta. 1 minus 2 sin square theta. व्हेरी गुड. येस, cos थिटाचा आणखीन एक फॉर्म्युला आहे 1 minus 2 sin square theta. व्हेरी गुड. सो प्रॉब्लेम आपण असा डिझाईन करू शकतो, y इज इक्वल टू, इथे कॉस आहे म्हणजे कॉसला उडवण्यासाठी इथे कोण असला पाहिजे, कॉस इन्व्हर्स असला पाहिजे. सो ही आपल्या कुलपाची चावी आहे थोडक्यात. इथे कॉसला उडवण्यासाठी कॉस इन्व्हर्स, ब्रॅकेट कंप्लीट. आता याच्या बदली काय लिहू शकतो आपण, 1 minus 2x square. व्हेरी गुड, 1 minus 2x square. दॅट्स इट. न्यू प्रॉब्लेम फॉर्म्ड. आता आपण सोडवू शकतो. सो इथे प्रॉब्लेम बनवणाऱ्याच्या लक्षात आहे की cos 2 थिटाचा हा पण एक फॉर्म्युला आहे. मग इथे जर साईन असेल तर आपण इथे एक्स लिहूया मुद्दामून, म्हणजे मुलं कन्फ्यूज होतील आणि ते सोडून देतील प्रॉब्लेम. पण आपण सोडणार नाही. आपल्याला लक्षात आलं की याने कॉस इन्व्हर्स इथे का टाकलंय, कारण हे चित्र मला जरा ओळखीचं वाटतंय. फक्त माझं जे पाठांतर आहे त्याच्यामध्ये साईन असतं, इथे याने एक्स टाकलंय. मग आपल्याला एक्सच्या जागी साईन थिटा टाकायला लागेल, टाकायचा. सो पुटिंग एक्स इज इक्वल टू साईन थिटा, हे आपण टाकतोय. याचाच अर्थ थिटा इज इक्वल टू साईन इन्व्हर्स एक्स असणार, हे पण करेक्ट आहे. आता प्रॉब्लेम आपण चेंज करायला लागू. सो देअरफॉर y इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स, आतमध्ये 1 minus 2, एक्सच्या जागी आपण साईन थिटा टाकतोय त्यामुळे इथे येईल साईन स्क्वेअर थिटा, ब्रॅकेट कंप्लीट.
सो देअरफॉर वाय इज इक्वल टू बाहेर कॉस इनवर्स तसेच हा फॉर्म्युला ओळखीचा आहे आणि हा फॉर्म्युला कोणाचा आहे कॉस 2 थिटाचा. सो इथे कॉस 2 थिटा लिहिलं. सो देअरफॉर वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल आणि राहिलं काय 2 थिटा. एकदा 2 थिटा राहिलं की आपण काय करतो परत रिसबस्टिट्यूट करतो. सो वाय इज इक्वल टू 2 थिटाची व्हॅल्यू बघा इथे साईन इनवर्स एक्स आहे. आपणच ठरवली आहे ती. आपणच ठरवली आहे म्हणजे आपण खरं काय ठरवलं होतं एक्सच्या जागी साईन थिटा टाकायचं म्हणजेच थोडक्यात थिटाची व्हॅल्यू काय असणार साईन इनवर्स एक्स असणार. सो ती आधीच काढून घ्यायची कारण ती नंतर लागणारच आहे तशीही. आता खाली फक्त म्हणायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो आपल्याला जे डेरिव्हेटिव्ह मिळेल त्याचं असेल वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 2 साइन इनवर्स एक्स. सो देअरफॉर वायचं डेरिव्हेटिव्ह आलं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू याचं डेरिव्हेटिव्ह आलं 2 कॉन्स्टंट साइन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. So we are using the formulas of inverse trigonometry, derivative of inverse trigonometry, but at the end सुरुवातीला आधी आपल्याला जे काही वापरायचं आहे ते सगळं ट्रिग्नोमेट्रीशी रिलेटेड आहे. सो dy by dx is equal to 2 root of 1 minus x square. That's it, problem complete. व्हेरी गुड. मला आवडते की तुम्ही पण प्रॉब्लेम बनवायला शिकताय आणि तुम्ही पण प्रॉब्लेम बनवताय. सो त्याच्या मागचा विचारच आधी लक्षात घ्या की प्रॉब्लेम हा बनवतच का असेल असा आणि त्याच्यावरनं तुम्हाला हे लक्षात ठेवणं सोपं जाईल. सो नेक्स्ट प्रॉब्लेम परत एकदा तुम्हीच डिझाईन करायचं आहे. येस, काय करू शकतो? sin 3 theta येस, साइन 3 थीटा इज इक्वल टू हाऊ मच? is equal to 3 sin theta 3 साइन थीटा minus 4 sin minus 4 sin cube theta. minus 4 साइन क्यूब थीटा. व्हेरी गुड. सो दिस इज ट्रिपल अँगल फॉर्म्युला फॉर साइन. याच्यावरनं पण प्रॉब्लेम डिझाईन करता येऊ शकतो. सो आधी आपण आहे ना काय असतं त्याच्या मागचा विचार तोच बघतोय. आता आपण प्रॉब्लेम डिझाईन करूया. वाय इज इक्वल टू थोडीशी मी मदत करतो. इथे बाहेर साईन आहे बघा, मग तो कॅन्सल होण्यासाठी इकडे साईन इनव्हर्स असला पाहिजे, राईट. आणि आतमध्ये आता काय करणार? 3 sin x minus 4 sin cube x. एक्स, हां साईन एक्स नाही नुसतं एक्स. 3x मायनस 4x क्यूब म्हणजे त्याने काय केलंय पूर्ण साईन थिटालाच एक्स म्हटलंय. फक्त थिटाला एक्स नाही करायचं, पूर्णच्या पूर्ण साईन थिटाला एक्स म्हणायचं. आता प्रॉब्लेम आपला डिझाईन झालेला आहे. मला हे लक्षात आलं आहे की हे 3x मायनस 4x क्यूब हे कुठेतरी ना बघितल्यासारखं वाटतं आहे. ते बघितलं कुठे आहे ते आपण पाठ केलं आहे. दॅट इज 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. फक्त आपल्याला काय करून दिलं आहे साईन थिटाच्या ऐवजी एक्स टाकून दिला आहे. मग आपण काय करूया पुन्हा एक्सच्या जागी साईन थिटा टाकूया. सो पुटिंग एक्स इज इक्वल टू साइन थिटा. मग जर एक्स इज इक्वल टू साइन थिटा असेल तर थिटा इज इक्वल टू काय असणार साइन इनव्हर्स एक्स असणार, राईट. मग आपण आता इथे काय करू शकतो प्रॉब्लेम बदलू शकतो. साइन इनव्हर्स ऑफ ब्रॅकेटमध्ये 3x जागी आपण साइन थिटा टाकतोय बिकॉज मुळातच प्रॉब्लेम चेंज करणाऱ्याने किंवा प्रॉब्लेम बनवणाऱ्यानेच काय केलं होतं साइन थिटाच्या जागी एक्स टाकून दिलं होतं. मग आता आपण परत सरळ करतोय एक्सच्या जागी साइन थिटा टाकला मायनस 4 इथे पण तेच साइन क्यूब थिटा ब्रॅकेट कंप्लीट. देअरफॉर वाय इज इक्वल टू हा साइन इनवर्स ॲज इट इज. देन हा फॉर्म्युला ओळखीचा आहे आणि तो कोणाचा आहे साइन 3 थिटाचा. सो फॉर धिस होल टर्म वी कॅन राईट साइन 3 थिटा. त्याचं रिझन लिहायला पाहिजे. हे रिझन आहे त्याचं, लिहून घेत राहा, नंतर वाचताना गडबड होईल. वाय इज इक्वल टू साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल आणि फक्त 3 थिटा राहिला. सो देअरफॉर वाय इज इक्वल टू 3. परत थिटाची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची आहे आणि थिटाची व्हॅल्यू काय आहे तर इथेच आपण आधीच काढून ठेवली आहे, ती आहे साइन इनव्हर्स एक्स. लास्ट नाव वी कॅन टेक डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. So d by dx of y is equal to d by dx of 3 sin inverse x. So y च derivative dy by dx is equal to 3 constant sin inverse x derivative 1 upon root of 1 minus x square. So therefore dy by dx is 3 root of 1 minus x square. Problem संपला.
सो प्रॉब्लेम बनवलात पण तुम्हीच आणि प्रॉब्लेम संपवला पण तुम्हीच. व्हेरी गुड. सो इथे आपल्याला फायदा झाला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पाठ असल्याचा. तुम्हाला साइन 3 थीटाचा फॉर्म्युला पाठ असल्यामुळे तुम्ही हे इझिली सोडवू शकलात. आता असे आणखीन बरेच फॉर्म्युले आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. ठीक आहे, प्रॉब्लेम आपण तयार करू शकतो. उद्या आपण अशीच पुन्हा प्रॅक्टिस करत राहू या टाईपची. आज आपण इथेच थांबूया.